आता मी एक लाडू खाणार आहे, हा अर्धा। वाव, एकदम मस्त झाला आणि खुशखुशीत पण झालाय। नक्की ट्राय करा, माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। पांढरे शुभ्र होते। नमस्कार, छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा लाडूची रेसिपी। एकदम साधी आणि सोपी दाखवणार आहे। तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आहेत हे। तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे रवा लाडू खूप मऊ, खुसखुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात। तर ही रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीने करून सांगितली आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि घरी नक्की ट्राय करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने रव्याचे लाडू बनवणार आहोत। तर याच्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि वाटीने म्हटलं तर या वाटीने 4 वाट्या रवा घेतलेला आहे मी। इथं बघा मी 125 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। तुम्ही 150 ग्रॅम पण घेऊ शकता, कमी जास्त याला होऊ शकते। आणि इथं मी साखर घेतले, 350 ग्रॅम साखर घेतलेले आहे। अर्धा नारळ घेतलेला आहे खवून, 1 वाटी। इथं बघा मी खोबरं खवूनच घेणार आहे। तुम्ही खिसून घेऊ नका, शक्यतो खवूनच घ्यायचं आहे खोबरं, म्हणजे आपले लाडू एकदम छान होतात। आणि इथं मी वेलची पावडर घेतले, एक अर्धा चमच्याला थोडीशी जास्त घेतलेली आहे। तर आता आपण इथं रवा भाजून घेऊया। इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहे। आपण आता तूप टाकून घ्यायचं आहे। मी अर्ध तूप अगोदर टाकून घेणार आहे, नंतर अर्ध टाकणार आहे। आणि याच्यामध्ये आपण रवा टाकून घ्यायचा आहे। आणि रवा आपल्याला हा बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे चांगला। एकदम पण खरपूस भाजायचं नाही, एकदम पण नरम भाजायचं नाही। जर का तुम्ही कडक भाजला तर आपला रवा पाक शोषू शकत नाही, कडक होतोय। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवूनच असा मध्यम कलर चेंज होईपर्यंत थोडा भाजून घ्यायचा आहे रवा। आणि जाड बुडाचीच कढई ठेवायची आहे बघा। इथे बघा किती छान असा रवा आपल्याला फुगलेला आहे बघा। मस्त एकदम रवा फुगलेला आहे। याला मी आता जवळजवळ 2-3 मिनिटे आपला रवा भाजून झालेला आहे आपला। मी तुम्हाला व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, तुमचे म्हणजे रव्याचे लाडू कुठेही फसणार नाहीत। तुम्ही व्यवस्थित माझा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी म्हणजे कसे म्हणजे केलेलं आहे ते समजेल तुम्हाला। तर एकदम बारीक गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवरती भाजायचं आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे आपले लाडू एकदम छान आणि कलर पण छान आपल्या लाडवाला येतो। हे बघा इथं मी 7-8 मिनिटं भाजून घेतलेला आहे रवा। आपण आता हे खोबरं आहे ना, ओलं खोबऱ्याचं खिसतो त्याच्यात घालून घेणार आहोत आणि याला पण आपण 3-4 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे बघा आपल्या खोबऱ्याचं खीस घालून आपल्याला 1 मिनिट झालेलं आहे। आपण आता हे राहिलेलं तूप टाकायचं आहे। याच्यातलं पण थोडंसं मी ठेवणार आहे नंतर घालायला, थोडंसं ठेवले बघा 3-4 चमचे। आणि चांगला एकदम रवा असा भाजून घ्यायचा आपल्याला। बघा किती खोबरं घातल्यानंतर फुललेला आहे रवा बघा। आणि चांगलं भाजून घ्यायचं, त्यामुळे आपले लाडू एकदम खुसखुशीत होतात। इथे बघा आपला रवा एकदम छान असा फुललेला आहे। आणि मला जवळजवळ मीडियम गॅसवरती मला 12 मिनिटं लागलेले आहेत बघा। किती छान आपला रवा फुललेला आहे बघा। तर आपण गॅस बंद केलेला, आता मी पाक करून घेणार आहे। इथं आपण आता पाक करून घ्यायचंय बघा। मी साखर याच्यामध्ये टाकते
तीन 350 ग्राम साखर घेतलेली आहे मी. आणि आपल्याला साखर बुडेपर्यंतच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. हे वाटीनं म्हटलं तर मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे बघा. हे बघा इथं माझे लगेच पाकाला उकळी आलेले आहे. तुम्ही जर जास्त पाणी ठेवला तर तुम्हाला जास्त वेळ लागतो पाक व्हायला, म्हणून मोजूनच पाणी ठेवा, म्हणजे तुमचा पाक लवकर येईल आणि वेळ पण वाचेल. बघा इथं चांगली उकळी आलेली आहे. आपण याच्यात थोडंसं लिंबू पिळून घेऊया, म्हणजे आपले लाडू चांगले छान असे पांढरे शुभ्र होतील. थोडंसं एक 3-4 थेंब सोडायचे आणि परत याला चांगला हलवून घ्यायचे. आणि याला पाक आपल्याला 1 तारी करायचा आहे, 2 तारी करायचा नाही, नाहीतर आपले लाडू 2 तारी जर पाक केला तर आपले लाडू कडक होतील, म्हणून 1 तारीच पाक आपल्याला करायचा आहे. आणि सारखं चेक करत राहायचं आहे आपलं पाक. ज्यावेळी आपले ह्याला उकळी येते, साखरेचं पाण्याला उकळी येते, त्यावेळी सारखं चेक करत राहायचं आहे आपल्याला. इथे बघा सारखं आपल्याला चेक करत राहायचं आहे. असं आपल्याला तुम्ही प्लेटमध्ये पण असं घेऊ शकताय बघा. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे याला, म्हणजे आपल्याला कळतंय की पाक आलाय की नाही. हे बघा इथं आपला पाक थंड झालेला आहे. बघा अजून आपल्याला पाक आलेला नाही. पाक हे बघा पाक आपला आलाय की नाही असं समजायचं. अजून पाक आलेला नाही बघा. हे बघा अजून आलेला नाही. अजून 1-2 मिनिट आपल्याला पाकाला लागतील. हे बघा आता मी पाक प्लेटमध्ये घेतलंय, परत दुसऱ्या वेळेला घेतलेला आहे. आता आपण बघूया. आपण बघा हे बघा अशी तार आले. हे बघा असं तार आली पाहिजे, मग आपला पाक आले समजायचं. हे बघा इथं आपले तार आलेले आहे बघा. हे बघा हे बघा 1 तार आलेला आहे आपली. हे आपले बघा 1 तार आलेले आहे. तर ही तुम्ही स्टेप अजिबात चुकवू नका, नाहीतर तुमचे लाडू कडक होतील. हे बघा 1 तार आलेले आहे. इथं पण आहे ना पाक आपल्याला जर जास्त होऊ शकलं तर म्हणून आपण काढून घ्यायचं आहे. आपल्याला नंतर लागला तर आपल्याला नंतर घालायचं आहे. मी अर्धी वाटी पाक काढून ठेवणार आहे. हे बघा एवढा मी पाक काढून ठेवलेला आहे. परत लागला तर आपण परत पण घालायचा आहे, राहिला तरी पण चालतंय आपल्याला. आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. आता आपण हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यात वेलची पावडर पण टाकायची बघा. बघा आपला रवा किती लगेच पाक किती शोषून घेतलेला आहे. हे बघा हे आपल्याला तुपा राहिलेला आहे ना, हे आता तूप पण आपल्याला टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या तुपाचा वास छान येतो नंतर शेवटी टाकल्यानंतर. बघा किती रवा शोषून घेतलाय बघा पाक सगळा याला. आपण आता हे मिक्स करायचं आणि एक अर्धा तास मुरत ठेवायचा याला. लागला तर तो पाक आपण काढून ठेवलाय ना तो पण नंतर मग घालून घ्यायचा त्याच्यामध्ये. आपल्याला तर हे झाकून घेऊया आपण. इथं आपण बघा 5 मिनिटं झाकून घ्यायचा, झाकून ठेवायचा रवा.
कारण तो पाकात म्हणजे चांगला फुगतोय पण झाकून ठेवल्यानंतर, आणि आपण चेक करत राहायचं 1-2-3 मिनिटाने 2-3 मिनिटानं. याच्यावर झाकण ठेवून का ठेवायचं, तर आपला रवा चांगला फुगतोय. नाही आपण झाकून ठेवलं तर असं रवा कचकच लागतो, लवकर फुगत नाही, म्हणून असं झाकून ठेवायचंय. बघा आपण झाकून ठेवल्यामुळे बघा किती रवा मुरलेला आहे पाकामध्ये. अजून आपले 5 मिनिटं झालेले नाही बघा, 2 मिनिटातच किती रवा म्हणजे पाक शोषून घेतलेला आहे. तर आपण तो लागल्या तर पाक तो पण ते नंतर घालायचा आहे याच्यामध्ये. इथे बघा आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहेत बघा. आपला रवा चांगला फुगलेला आहे. अजून पण बघायचं आपल्याला, जर लागला तर हा पाक बघा मी परत नंतर घालणार आहे. बघा आपला रवा छान फुगलेला आहे. अजून 10 मिनिट आपण असंच मुरत ठेवूया आपण. इथे बघा जवळजवळ अर्धा तास माझं रवा मुरलेला आहे बघा. जरा थोडासा फडफडीत वाटतो, तर मला हे सगळं असं पाक मला लागणार आहे. हे मी परत घालणार आहे. तुम्हाला जर असं ठेवलं तर तुमचे लाडू अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत. तर माझी स्टिक वापरून तुम्ही नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण आता अजून एक 5-10 मिनटं याला मुरू द्यायचं आहे पाक घातलेलं, आणि नंतर असं झाकून ठेवूया आपण. हे बघा इथं आता जवळजवळ मला 1 तास लागलेला आहे. आपलं मिश्रण बघा असं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. मी सारखं 5-5, 10-10 मिनटाला सारखं हलवून घ्यायचं आहे याला, नाहीतर आपलं घट्ट होऊ शकतं. बघा एकदम छान असं झालेलं आहे. लाडू पण बांधायला यायला लागलेले आहेत. तर आपण आता बांधून घेऊया. तर बघा आपला कसा रवा एकदम मोकळा झालेला आहे. रवा किती छान असा भाजलेला आहे, त्यामुळे अगदी एकदम खुसखुशीत असं सारण झालेलं आहे आणि व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा बघा. आणि मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे. जर तुमचं हे सारण आहे ना, जर कडक जर झालं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवू शकताय. बघा किती छान असे आपल्याला इझिली लाडू येतात, अगदी व्यवस्थित येतात लाडू बांधायला. जर कडक जर झालं तर तुम्ही मिक्सरमधून पण फिरवू शकताय आणि थोडंसं तूप पण घालून बांधू शकताय तुम्ही. जर तुम्ही दूध पण घालू शकताय, पण दूध घातले ना लाडू लवकर खराब होतात. बघा किती छान मस्त असे झालेले आहेत लाडू. इथे बघा आपण मनुके आणि हे लावून घ्यायचे आहे आपल्याला. पिस्ता छान दिसतात मनुक्याने पिस्ता लावल्यानंतर. बघा अगदी एकदम इझिली लाडू येतात बांधायला. तुम्ही नक्की ट्राय करा बघा. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. बघा किती छान असा आलेला आहे लाडू. अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा असा मी लाडू बनवलेला आहे. बघा किती छान मस्त असा कलर पण काय सुरेख आलाय, छान आलेला आहे. असेच आता मी लाडू बांधून घेणार आहे. दुसरे पण तुम्हाला दुसरा पण एकदम गार झालेला आहे, तरी पण बघा व्यवस्थित अगदी बांधायला येतात. आणि तुम्हाला याचे सांगणार पण आहे किती लाडू झाले ते, आणि किती वजन किती झाले ते पण सांगणार आहे तुम्हाला. बघा एकदम परफेक्ट असं व्यवस्थित झालेलं आहे. याला पण पिस्ता आणि किसमिस लावून घ्यायचा आहे. बघा किती छान मस्त झालेला आहे दुसरा पण लाडू आपला. एकदम थंड झाला तरी पण आपल्याला व्यवस्थित बांधता येते बघा. आणि रवा पण छान फुललेला आहे.
बघा एकदम व्यवस्थित असा छान मस्त असा लाडू आहे. बघा किती छान कलर तर किती सुंदर आलेला आहे. हे बघा माझे रवा लाडू 1-1.25 तासात करून तयार आहेत. हे बघा रवा लाडू एकदम खुसखुशीत आणि हे झालेत बघा किती छान असे झालेले आहेत. तर हे लाडू बघा मी अर्धा किलोचे हे लाडू जवळजवळ 1 किलोचे लाडू झालेले आहेत आणि 27-28 लाडू झालेले आहेत तयार बघा. आणि हे लाडू आरामात 15-20 दिवस टिकतात. तुम्ही डब्यात जर पॅक बंद ठेवले तर 1-2 दिवसांनी 1 तासभर उघडे ठेवायचे आहेत म्हणजे आपले हे लाडू 15-20 दिवस टिकतात. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.